दोस्तों, राजपूत जी किसी वजह से आ नहीं सके इस प्रोग्राम में, लेकिन उनके बड़े सुपुत्र यहाँ पे आए हुए हैं। मैं उनका स्वागत करता हूँ। उनका नाम है आकाश राजपुरोहित। थैंक यू सो मच। सबसे पहले तो आई एम वेरी प्रिविलेज्ड एंड ऑनर्ड टू बी कमिंग ऑन द स्टेज एंड बीइंग ऑनर्ड। that is a very good, this one is a very good opportunity for me, that coming in front of you people, Nichani madam and all the principal, getting to know all of you and blessings of all of you to stand on the stage। आप सभी के सामने ऐसा स्टेज मिलता है जहाँ पर खुद खड़े रह के आप लोगों के सामने सम्मानित होना, ये अपने आप में सम्मान की बात है। और मैं सबसे पहले तो क्षमा चाहूँगा ऑर्गेनाइजर्स के सामने। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काउंसिल, इसमें ये जगह मेरे पिताजी आमदार श्री राजकीपुर जी की है। इनकी जगह मुझे लेने के लिए सदियों लग जाएंगे, पर आज के समय में उनकी वैसे ऑपरेशन हुआ था, एंजियोप्लास्टी भी हुई है उनकी, जैसे कुछ लोग जानते हैं कुछ लोग नहीं जानते। तो उसके दौरान डॉक्टरों ने उनको रेस्ट करने का बोला है, फिर भी उन्होंने कमिटमेंट की थी। फॉर दैट कमिटमेंट रीजन, एज ही इज नोन और द पर्सन फॉर कमिटमेंट्स, he had committed the organizational committee which had come to call him at his office। he has said कि भाई मैं आऊँगा आपके लिए। सोनल जी, आपके ग्रुप ने, आपने जब बोला कि आपने कहा तो मैं आऊँगा, 100% आऊँगा, पर उनके कमिटमेंट के लिए मैंने फॉलोअप रखा। उसके लिए ये तो छोटी सी बात है, मेरे लिए बहुत बड़ी प्रिविलेज की बात है कि मैं आपके सामने खड़ा हूँ। मुझे 2 शब्द आपने कहने के लिए दिए, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और आगे कुछ भी काम रहे, मेरे काम रहे, मैं बीएसटी में सदस्य हूँ, इलेक्ट्रिक की कोई भी प्रॉब्लम रहे, बीएसटी की, बीएमसी की, आमदार से आपको कोई भी, आपके एरिया में, पूरे महाराष्ट्र में, ये कोलाबा के आमदार नहीं है, पहले भी आमदार रह चुके, महाराष्ट्र में मंत्री भी रह चुके और आज हमारी सत्ता पार्टी है। मैं गर्व से कहता हूँ कि कोई भी इंसान अपने ऑफिस से खाली नहीं जाएगा। आपको कभी भी काम रहे, कभी भी रहे, कालबादेवी ऑफिस कोलाबा विधानसभा आप सभी के लिए हमेशा खुली है। It is my commitment, I am giving it on behalf of my father, that please come and we will be helpful to you anytime, day, midnight, whatever time we call up। Thank you so much for calling me and honoring me at such a good and big stage। Thank you। शख्स का नाम लेने जा रहा हूँ। कल शिक्षक दिवस था, आज है पक्का? अच्छा चलिए आज है। नहीं चलिए, मुझे अच्छा लगा आप सबने मुझे याद दिलाया, क्योंकि मुझे तो याद था, आप सबको याद है कि नहीं, इसलिए आप लोगों की नींद भगाने के लिए मैंने गलत शब्दों का इस्तेमाल। तो शिक्षक दिवस आज है, नहीं अभी तो ठीक है, ओके, थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया। दोस्तों, हम कलाकार हैं, हम लोगों का पेशा है आप लोगों को हंसाना, यही हम लोगों की जिंदगी का मकसद होता है। पिछले 25 सालों में मुझे फिल्म इंडस्ट्री में बहुत फिल्मों में काम किया, सीरियल में काम किया, स्टेज पे काम किया, और मैं अपने बड़े भाई गोविंदा जी की इलेक्शन कमेटी में सेक्रेटरी रह चुका हूं। तो दोस्तों, आज इसी वजह पर सनी साहब ने मुझे यहाँ पे बुलाया है, तो मैं एक बड़े सम्मान के साथ, बड़े आदर के साथ जिस शख्स का नाम लेने जा रहा हूँ, वो केसी कॉलेज की प्रिंसिपल साहिबा हैं, मंजुला निशानी जी का मैं स्वागत करता हूँ। वो स्टेज पे आ जाएं। केसी कॉलेज की प्रिंसिपल साहिबा हैं। दोस्तों, कहते हैं बगैर गुरु के कोई ज्ञान नहीं होता, जैसा कि अभी मैंने आपसे कहा था। तो आप सबके आदर और सम्मान के साथ मैम साहब आइए। जब बच्चे बड़ों को आशीर्वाद देते हैं तो बहुत अच्छा लगता है, सम्मान देते हैं तो बहुत अच्छा लगता है।
लेकिन जब बच्चे बड़ों का आदर करते हैं तो और ज़्यादा अच्छा लगता है दोस्तों, बहुत अच्छा लगता है। आज हम सब छोटे छोटे बच्चे हैं तो मैम का स्वागत कर रहे हैं, सम्मान कर रहे हैं, बहुत गर्व महसूस कर रहे हैं कि आज वो खुशी का दिन भी आया कि हम लोग किसी कॉलेज की प्रिंसिपल साहिबा को सम्मानित कर रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया, आप लोग बैठे। Good evening, friends. I'm humbled at this honor and I thank the International Human Rights Council to give me Dr. Radhakrishnan Award. What else can a teacher ask for? For teacher, it is a greatest privilege to be associated with such a great man. Just 2 lines I must say that I'm delighted to see this young man. He has been my student and a student of one of our colleges. So I told them that I have to give him an award. He can't give me one. He's to grow there to give me one award. So thank you for being here. And I was asked, I would have loved to be a lawyer. I have done my law and everybody said, do law. I have a Guruji called Dada Vaswani. I wrote a letter to him saying that I've got a job in Mullah and Mullah. And he said, if you be a lawyer, you will make money. But if you be a teacher, you will make people. The choice is yours. Go make people. When you are a teacher, you make people. So I think when we meet these young students, even if we are able to bring, I have a lot of fellow colleagues here, even if we are able to bring one change. And I think teachers do not realize the power they have. They have a huge power to bring change. Because if anything can change India, it's the right kind of education. It is said that New India will not be built in the Rajya Sabha or Lok Sabha. New India will be built in schools and colleges. My dear teachers, we all have that power. Change India, bring New India. And I think it's our Prime Minister's dream to bring New India. He says, make in India. I will tell you, make India. Make in India will follow only when you make India. Go make India. Thank you for honoring me. तो दोस्तों अगली श्रृंखला को आगे बढ़ाते हुए मैं कुछ नाम और अनाउंस करने चाहता हूं। Honorable Mr. Milind Kawade, film actor, Mr. Anand Sonagne, Mr. Praveen Latkar. सर प्लीज स्टेज पे आ जाएं। हाँ दोस्तों, अब मेरी बिरादरी के लोगों का आना शुरू हो गया है स्टेज पर। ये मेरी अपनी बिरादरी के लोग हैं, मैं फिल्म इंडस्ट्री से हूँ, तो मैंने कहा मेरी अपनी बिरादरी के लोगों का आना शुरू हो गया। सर आइए। दोस्तों अगली श्रृंखला में जिन लोगों का नाम मैं लेने जा रहा हूं उनके नाम इस तरह हैं। Honorable Mr. Arun Kadam, film actor. शिक्षक दिनानिमित्त आज जमलेल्या सगळ्या गुरुजन बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज मला का बोलवलं तेच कळलं नाही। मी विद्यार्थ्याचं कॅरेक्टर करतो। आज शिक्षक दिनाचा सगळ्या शिक्षक लोकांचा सत्कार होतोय
आणि माझ्या हस्ते शिकायला तो मला जरा तरी वाटत होतं, पण हरकत नाही. ज्या पद्धतीने आज शिक्षक आमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांना तयार करत असतात, शिक्षक इतके आहे, त्याच्यामुळे हे सगळे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर आणि सगळेच बोलू शकतात. तर आमच्याकडे म्हणजे आमचा जो देवराम मास्तर आहे थोडासा तो वेळ आहे, म्हणजे तो शिक्षकांच्या बऱ्याच गोष्टी ऐकत नाही. करायच्या आला सगळी बाजूगिरी का बोलतो कानभर म्हणून करायच्या आला करे आला इकडे काय नाव काय तुझं, बोलतो देवराम भुईर. याच्या आले रे, मग तुला आवडता पक्षी कुठला आहे? जटायू. याच्या आला याला छोटा पक्षी आवडतच नाही, त्याला सगळं मोठं आवडतं ना. तुझा आवडता प्राणी कुठला आहे? टायगर. तू काही कुत्रा आहे का? तर त्याला सगळं मोठं आवडतं. एक हे बोलतो अरे मला आवडा टाइम झाला रस्त्याच्या करायला बरं करायची वाट बघतो रे तू. तो बोलतो लादेनची वाट बघते. लादेनची वाट बघतो? जाम बोल काय रे तुझी नाही कुठली आहे? काय झाले माहितीये, घर खोलले, सगळ्या लाद्या वर आल्या. लादेनचे टरक येत आहे ना, त्याची वाट बघते. बहुत बहुत शुक्रिया साहब. एक कलाकार स्टेज पे आता है तो आप सबके चेहरे खिल जाते हैं, चेहरों पे हंसी आ जाती है. ये जो हुनर है ये ईश्वर का दिया हुआ होता है, इसको आप किसी इंस्टीट्यूट से नहीं सीख सकते. ये ऊपर वाले की सौगात होती है हम कलाकारों के लिए. तो दोस्तों, इस सम्मान की श्रृंखला में आगे बढ़ाते हुए मैं कुछ और महान हस्तियों का नाम लेने जा रहा हूँ, जिनके नाम इस तरह हैं. Honorable Mr. Anshuman Wadekar, film actor. सॉरी आइए Mr. अंशुमन अंशुमन साहब आइए. ये मेरी मिस्टेक नहीं है साहब, ये कंप्यूटर की मिस्टेक है. मैं कंप्यूटर की तरफ से माफी चाहता हूँ. नमस्कार. शिक्षक दिनानिमित्त आज हा छान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे आपल्या आयुष्यात पहिला शिक्षक गुरु असतो ती आपली आई. आणि आई जेव्हा आपल्याला शिकवते तेव्हा बाळ जेव्हा मोठं होतं, मोठेपणी जे चांगले गुण असतात ते केवळ आईचे असतात, आपल्या वडिलांचे असतात. आणि इतर जे गुण भरलेले असतात ते समाजाने किंवा इतर सवंगड्यांमधून मिळालेले असतात. अर्थात सवंगडी उत्तम गुरु होऊ शकतो. माझ्या दृष्टीने प्रत्येक कलाकार म्हणून सांगतो, माझा प्रत्येक सहकलाकार माझा गुरु आहे. कारण प्रत्येक सहकलाकाराकडून प्रत्येक गोष्ट मी नवीन नवीन शिकत असतो. तो चांगला असो वाईट असो, चांगलं काय असायला हवं किंवा वाईट काय नसायला हवं हे सुद्धा प्रत्येक माणसाकडून शिकायला मिळतं. म्हणून आयुष्यभर आपण जर विद्यार्थी म्हणून राहिलो तर मला वाटतं आपण शिकतच राहू. त्यामुळे मला वाटतं शिक्षक दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की शिक्षक म्हणून राहा. आणि शाळेत असताना आमच्या बाईंनी एक सगळ्यांना माहिती असेलच गाणं फेमस आहे, ते सतत मला शिक्षक दिनाच्या निमित्तानं सतत ओठावर येतं. तुमच्यासाठी मी म्हणून दाखवतो. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. अर्थात ह्या अवॉर्ड्स हे निमित्त असतं कुठल्याही गोष्टीचं एक
आपल्याला एक ॲप्रिसिएशन असतं, परंतु हा अवॉर्ड्स मिळाल्यानंतर कुठे काम थांबवू नका किंवा थांबवायचं नसतंच. आणि आज महाराष्ट्रात ज्या गोष्टी किंवा संपूर्ण सगळ्याच ठिकाणी पाण्यामुळे म्हणा बाकीच्या गोष्टी जिथे प्रॉब्लेम्स चालू आहेत, तर मला असं वाटतं अवॉर्ड्स अशी फंक्शन्स होत राहतील, परंतु त्यांना जर म्हणजे या निमित्तानं सांगेन की पाणी शक्यतो चांगल्या प्रकारे वापरा. आज त्या लोकांना पाणी नाही आहे. आपण 10 अंडे म्हणा किंवा आपल्या फुलांना किंवा झाडांना खूप घोडात येण्यासाठी पाणी मारतो, तर ते बंद करा असं मला वाटतं. आज पाणी वाचवण्याची गरज आहे, कारण आज जर पाणी वाचवलं नाही, पाऊस आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय, तर पाणी वाचवा. या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, पाणी वाचवलं तर आपली माणसं वाचतील, आत्महत्या वाचतील, शेतकरी वाचेल, आणि शेतकरी वाचला तर उद्या आपण वाचू. पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि अंशुमन विचारे. थँक्यू. तो दोस्तों, सम्मान की श्रृंखला को आगे बढ़ाते हुए एक बार फिर मैं उन महान हस्तियों का पूरे सम्मान और आदर के साथ स्टेज पर बुलाने के लिए मनु जी से कहता हूँ. Honorable Mr. Daya Sagar Wangkhede, film actor. Mr. Kulvinder Bakshi, Mr. Murul Supal. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, आणि टीचर्सना टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. यांच्या कॉम्प्युटरमध्ये खूपच मिस्टेक आहे. मी अभिनेता नाहीये तर मी लेखक आहे. नाही, बरेच जण म्हणतील की अरे कुठेच पाहिलं नाही आणि याला कशाला बोललं, अशी काहीतरी गोची नव्हती. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छितो. 33 कोटी देव आहेत की नाही हे मला माहिती नाही, पण जेव्हा केव्हा हा 33 कोटी आकडा आला असेल तेव्हा पृथ्वी तलावरती 33 कोटी शिक्षक असतील ज्यांची जनगणना झाली असेल, आणि तेव्हापासून ते 33 कोटी. इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचा खूप आभारी आहे, त्यांनी इथे आम्हाला बोलवलं. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून काम करत असतो. जसं इंटरनॅशनल ह्युमन राईट्सवाले खूप चांगलं काम करतात, शिक्षक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात, समाज घडवण्याचं काम करतात. आमचंही एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सुद्धा समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या चित्रपटांच्या माध्यमातून. असाच खरं म्हणजे इथे ते बोलणं योग्य नाही ॲक्च्युली, पण मला ते तुमच्याशी शेअर केलं पाहिजे की एक असाच चित्रपट घेऊन आम्ही लवकरच येतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे 1 2 3 4, आणि हा चित्रपट म्हणजे भारताची लोकसंख्या किती असेल, 125 कोटी. ऑन एन एव्हरेज जर प्रत्येक राज्याची लोकसंख्या काढली ना तर 4-4.5 कोटी एका राज्याची लोकसंख्या होते. भारतामध्ये 6 कोटी विस्थापित लोक आहेत. ज्या विस्थापितांचा प्रश्न आम्ही त्या 1 2 3 4 मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही स्त्री भ्रूण हत्या या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही जाती धर्म
बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्कीच येत्या तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्याची डेट अजून फिक्स नाही, पण तो तुम्ही नक्कीच बघावा. आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे हा सगळा समाज बदलण्यासाठी. आणि एक गोष्ट खटकली ते मी इथे बोलू इच्छितो प्लीज ऑर्गनायझर्सला, की आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनाच्या कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना टाळू शकत नाही. ॲटलिस्ट त्यांची एक प्रतिमा इथे पाहिजे होती. फक्त ते नेक्स्ट टाइम तेवढं लक्षात ठेवते. खूप खूप धन्यवाद सुनीलजी आणि ऑर्गनायझर. थँक्यू व्हेरी मच. साहब बिल्कुल सही कहा आपने. आप लेखक हैं, अभिनेता नहीं हैं. लेकिन मेरी प्रॉब्लम ये कि मैं अभिनेता आदमी हूँ, तो अभिनेता को हर आदमी अभिनेता ही दिखता है. मैं अपने आज बॉस का नाम लेना चाहूँगा. मैं एक मिनरवा सिनेमा था ग्रांट रोड पर, जो अभी नहीं है. तो बहुत बड़ी फिल्में बनती थी. FC मेहरा साहब बनाते थे. उनके बेटे उमेश मेहरा जी, मैं उनका असिस्टेंट भी रह चुका हूँ. बहुत फिल्मों में काम किया उनकी. तो दोस्तों मैं एक चीज़ कहना चाहूँगा कि बहुत देर से हमारे फाउंडर साहब, नेशनल प्रेसिडेंट सनी शाह साहब सबका सम्मान कर रहे हैं. उनके सम्मान के लिए भी दो शख्स कुछ लेके आए हैं. उनका नाम है कुलवंत सिंह बख्शी साहब और चंद्रशेखर जी. तो दोनों हस्तियों को मैं स्टेज पर लाना चाहूँगा जो हमारे सनी शाह साहब के लिए कुछ लेके आए हैं. तो आप सबकी जोरदार तालियों के साथ बख्शी साहब और चंद्रशेखर जी आइए. सनी साहब आइए. आपके स्वागत के लिए कुछ लोग लेके आए. आइए सर. स्वागत ही आए. वाह वाह क्या बात है. एक ही चीज करूंगा. बोले सो निहाल. सत श्री अकाल. सर मेरी एक छोटी सी रिक्वेस्ट है. इसको चलाना कैसे ये भी सिखा के जाइए. इसकी जरूरत जब जब पड़ेगी अपना चलाना सीख जाता है इंसान.